साष्टांग नमस्कार मित्रांनो, मी आहे तन्मय कल्पेश पाटील. तर मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला शूट बघायला भेटणार आहे. मी आता शूटला चाललो आहे. काही शूट आहे तो तुम्हाला इंस्टाग्रामच्या पेजवर समजेलच. तर तुम्ही इंस्टाग्रामच्या पेजला माझ्या फॉलो नसेल केलं तर फॉलो करायला विसरू नका. आणि आपल्या जोडला तेजस पण आहे, तर तुम्ही पाहू शकता. तेजस शूट करणार आहे आपलं. आणि आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती पण आहे. तर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल तुम्हाला काही गोष्ट मी सांगणार आहे. तर तुम्हाला ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहायचं आहे. चला आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. लेट्स गो. गणपती बाप्पा मोरया. तर मंडळी, 1 तासानंतर पूर्ण सेटअप आम्ही रेडी केलेला आहे फायनली. आणि आता जस्ट नाश्ता केला आम्ही खूप छान असा. तर आता शूट करूया. कटलेस खाली बस खाली. पैसे पण याने दिले नाही, 16 रुपये उधारी. बघ, प्रोडक्शन मध्ये तेवढं तर चालते. विजा खर्च मीच केला ना भाई. आता जाऊ दे ना, सोडून टाका ना. पैशाचं काय तुम्ही विषय काढता. कट 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 पैशाचा विषय कट. हे बघा, 16 रुपयासाठी नरते. जाऊ दे. चला आता काय बोलू मी याला. सगळ्यात मोठं कारण काय माहिती, इकडे आम्ही 4 व्हीलर आणले पण इकडे कोणालाच गाडी चालवता येत नाही. पहिली गोष्ट. तर मंडळी, शूटच्या मध्ये काहीच अडचण नाही आली. पण काय, मी पूर्ण शूट माझा गाडीमध्ये आहे. तर मला जास्त ब्लॉगिंग करायला भेटत नाही. मीच एक ऑब्जेक्ट आहे, म्हणजे ऍक्टिंग करतोय तो एकटाच मीच आहे. आणि शूट करायला खूप मुलं आहेत, पण मला ऍक्ट करायचं आहे तर ब्लॉगिंग करायला पण नाही जमत. हा ब्लॉग छोटा होऊ शकतो, मला तरी वाटते. तर तुम्ही पाहू शकता सगळी मंडळी खूप मेहनत करते. आणि जेव्हा शेवटचा सीन चालू झालाय तेव्हा मी तुम्हाला ब्लॉगिंग मध्ये दाखवतोय. तर तुम्हाला हा व्हिडिओ बघायचा असेल तर इंस्टाग्राम पेज चेक करायला विसरू नका. खूप छान असा आम्ही मेसेज दिलाय समाजाला, तर तुम्ही पाहू शकता. तर लाईक करायला विसरू नका. हा व्हिडिओ खूप मेहनत घेतली आम्ही. आता 6:30 आलेलो, आता 8:30 9 वाजायला आले ना, 9 वाजायला आले. तर तुम्ही पाहू शकता खूप मेहनत चालू आहे व्हिडिओसाठी. घ्या. जय माता दी. A few minutes later. तर मंडळी, हे पहा, आता फोटोशूट करायला घेतलाय. शूट तर झालं पूर्ण, आता फोटोशूटचा टाइम झालं. बरोबर ना? 1 मिनिट साइडवर मला सिंगल फोटो काढायचा. अरे काढू ना भाई, तू कला टेन्शन घेता. आणि मंडळी, ब्लॉग मध्ये तुम्हाला कंटिन्यू राहायचं आहे, कारण की ब्लॉग मध्ये तुम्ही कंटिन्यू राहणारच आहात. तर मी तुम्हाला काही गोष्ट सांगणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल. तर तुम्हाला ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहायचं. A few minutes later. तर मंडळी, हे बघा, आम्ही झालो चिकू 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 चालू आता फायनली चालू. आम्ही झालोय घरी. या घरी हवा खारी. 1 hour later. तर मंडळी, मी फ्रंट कॅमेराने पहिल्यांदा शूट करतोय. तुम्हाला क्वालिटी कशी वाटते ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि मंडळी, मी आत्ताच घरी आलोय. माझा खूप छान असा शूट झाला, त्याच्यामुळे मी आज खुश पण आहे. आणि मंडळी, मी ही गोष्ट परत का बोलतोय का माझा प्रॉपर शूट झाला, खूप छान असा शूट झाला. कारण की मंडळी, या गोष्टीसाठी माझी खूपच मेहनत लागली. मेहनतीचं बोललो तर म्हणजे मित्रांनो, मी हा गोष्टीसाठी 2दा शूट घेतला. पहिला मी माझ्या मामाकडे शूट घेतला. तेव्हा प्रॉपर क्वालिटी नव्हती आली आणि क्राऊड पण खूप होता. तर माणसं अशी फिरत होती, ते दिसत होतं. म्हणून मी आता प्रॉपरच शूट घेतला, म्हणजे आपल्या भाटीवर शूट घेतला. तुम्ही आज पाहिलंच असेल. भाटीवर म्हणजे आपल्या RK मोराच्या ग्राउंडवर शूट घेतला. खूप छान असा शूट झालाय. तुम्हाला तो व्हिडिओ पाहायचा असेल तर माझ्या इंस्टाग्रामच्या पेजवर चेकआउट करायला विसरू नका. इकडेच मी आता माझी इंस्टाग्रामची ID मेन्शन करतोय. आणि तुम्हाला लिंक पाहिजे असेल तर माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन चेकआउट करायला विसरू नका. तिकडे तुम्हाला लिंक पण भेटत आहे. तिकडे तुम्ही क्लिक केलं का तुम्ही डायरेक्ट माझ्या इंस्टाग्रामच्या पेजवर जाल. तर चेकआउट करायला विसरू नका. आणि जेवढ्या लोकांना शेअर होत असेल तेवढं शेअर करा, कारण की मी त्याच्यात खूप छान असा समाजाला मेसेज दिलाय, सूचना दिली खूप छान अशी. तर शेअर करा आणि लाईक करा. आणि तुमच्याप्रमाणे फॉलो करा मला इंस्टाग्रामवर, कारण की इंस्टाग्रामवर पण आपण धमाल मस्ती करत असतो. लाईव्हवर आल्यावर कॉलेजचं काय दाखवत असतो, किंवा आपल्या मित्रांच्या जोडला असल्यावेळी काय धमाल मस्ती करतो ते इंस्टाग्रामच्या लाईव्हवर तुम्हाला समजून जाईल. आणि मित्रांनो, मी व्हिडिओच्या स्टार्टिंगमध्ये बोललेलो तुम्हाला की आज मी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल थोडंफार काहीतरी सांगणार आहे. तर तुम्ही ब्लॉगच्या एंडपर्यंत आलात असाल तर महाराजांबद्दल पण थोडंफार ऐकून घ्या, कारण की ही गोष्ट मी शेअर करायची होती मला कधीपासून, पण अजूनपर्यंत मी मनात ठेवले. ती आज मी तुम्हाला शेअर करणार आहे. मित्रांनो,
मला आज मेसेज द्यायचा आहे, छोट्या मंडळींच्या पालकांना मेसेज द्यायचे, कारण की पूर्ण दिवस मोबाईलवर असतात आपली छोटी मंडळी. मला माहिती आहे छोटी मंडळी आजकाल मोबाईलवर असते, त्यापेक्षा आपल्या महाराजांचा इतिहास पाहायला काय, आपला इतिहास तुम्हाला यूट्यूबवर भेटून जाईल. खूप छान छान असे ॲनिमेशन व्हिडिओ आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचे, तर ते पहा, तुम्हाला त्याच्यावरून आपल्या महाराजांचा इतिहास कळून जाईल. आणि मंडळी महाराजांचं सांगायला गेलो तर खूप काही गोष्टी आहेत, खूप छान अशा गोष्टी आहेत. पण मंडळी महाराजांची एकच मला गोष्ट खूप आवडायची, ती म्हणजेच महाराजांनी कधीच जातीभेद नाही केला, धर्मभेद केला नाही. ती गोष्ट महाराजांची खूप मला आवडायची. आणि मंडळी माझ्या माहिती अनुसार, माझ्या इन्फॉर्मेशन अनुसार मी तुम्हाला सांगायला गेलो ना, 18 प्रकारचे वेगवेगळे 18 प्रकारचे जातीचे लोक, वेगवेगळे धर्माचे लोक आपल्या स्वराज्यासाठी लढलेले आहेत, ते पण आपल्या महाराजांसाठी. तर खूप छान अशी गोष्ट आहे आपल्यासाठी. हे आपण वाक्य पाळलं पाहिजे, दुसरं काहीच नाही. जो आपल्या धर्माच्या विरुद्ध तोच आपल्या विरुद्ध, दुसरं कोण नाही. आजच्या ब्लॉगमध्ये मी खूपच एन्जॉय केलं, खूपच मजा केली आणि खूपच खुश होतो मी या ब्लॉगमध्ये, कारण की आज महाराजांची जयंती पण होता आणि आज प्रॉपर शूट पण झालं. तर तुम्हाला हा ब्लॉग नक्कीच आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. कमेंट छत्रपती शिवाजी महाराज की जय हेच तुम्हाला कमेंटमध्ये लिहायचं आहे. आणि हा ब्लॉग जेवढा शेअर होत असेल तेवढा शेअर करायचा आहे. आणि मंडळी तुमच्याप्रमाणे सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. बाय बाय.